आपल्यासोबत भाजप आमदार विक्रांत पाटील सर आहेत. आपण जर पाहिलं तर सत्ताधाऱ्यांवरती आंदोलनाची वेळ का आली असा प्रश्न गेल्या काही दिवसांपूर्वी उपस्थित झाला होता, कारण की सरांच्या माध्यमातून सिडको विरोधात थेट आवाज उचलण्यात आला होता. आता या संदर्भात सरकारकडून काही उत्तर देण्यात आलंय. या संदर्भात सिडकोमध्ये जे काही घरं होती ज्यांची किंमत जी होती दुप्पट तिप्पट पटीने होती, त्यांना काहीतरी न्याय मिळालाय असं वाटतंय. सरकारच्या माध्यमातून आज सकारात्मक थेट घोषणा करण्यात आली आणि ज्या विषयाला घेऊन आम्ही संघर्ष करत होतो, जनसामान्यांचा आवाज मांडण्याचं काम सभागृहात करत होतो, त्या विषयाला आज न्याय मिळाला आणि या गोरगरीब जनतेसाठीच्या घरांच्या किमती थेट 10% कमी करण्याचा निर्णय सरकारने सभागृहात जाहीर केलेला आहे. मी या सरकारचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. सन्माननीय देवाभाऊंचे आभार व्यक्त करतो. सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांचं आभार व्यक्त करतो. ज्या पद्धतीने त्यांनी या जनतेच्या अश्रू पुसण्याचं काम केलेलं आहे. कारण गरिबांना घरं मिळाली पाहिजेत ही सरकारची भूमिका कायमच होती, पण सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यात कुठंतरी झारीतले शुक्राचार्य होण्याचा प्रयत्न होत होता. त्या प्रयत्नाला कुठंतरी आज बाजूला करून आज ह्या किमती कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 10% किंमत थेट कमी होणं म्हणजे याचा फायदा हा 3-4 पद्धतीनं होतो. म्हणजे किंमत 10 लाखांनी कमी होणं हा पहिला विषय झालेलाच आहे, पण त्यामुळे जर का ह्या घरांच्या किमती 45 लाखाच्या जर कमी झाल्या, एखाद्याची किंमत 47 लाख असेल आणि त्याला 10%चा बेनिफिट मिळाल्याने ह्या किमती जर का 45 लाखाच्या खाली गेल्या तर जीएसटीचे 5% ज्याला एक्स्ट्रा भरावे लागत होते ते सुद्धा भरावे लागणार नाहीत. यामध्ये त्यांना मेंटेनन्स चार्जेस जे आहेत ते सुद्धा कसे माफ होतील हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या किमती 15-16% आसपास, 17% आसपास कमी होणार आहेत अशा पद्धतीने हे चित्र आहे. 10%ची तर थेट घोषणा झालेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं हा दिलासा त्या ठिकाणी मिळालेला आहे. या मागच्या अधिवेशनापासून आत्ताच्या अधिवेशनापर्यंत सातत्याने या विषयाचा आम्ही पाठपुरावा करतोय. अधिवेशनात सुद्धा आम्हाला या विषयात जाब विचारावा लागला होता, निदर्शनं करावी लागली होती आणि त्यानंतर जी बैठक उपमुख्यमंत्री महोदयांकडे झाली त्यात विस्तृत चर्चा झाली होती आणि त्या माध्यमातून या विषयामध्ये सकारात्मक हा विषय होईल याची मनात माझ्या आशा होती. आणि आज या ठिकाणी सभागृहात हा निर्णय पारित झाल्याने, घोषित झाल्याने आज लाखो नागरिकांना याचा फायदा होणार आहे. थेट 25,000 घरं आत्ता लॉटरी झालेली आहे, 67,000 घरं एकूण आहेत. त्यामुळे एका घरात 3 व्यक्ती जरी पकडल्या तरी 1.5-2 लाख नागरिकांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारा हा निर्णय सरकारने केलेला आहे. मी सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो. सरकारच्या माध्यमातून हा निर्णय देण्यात आलेला आहे. एकंदरीत पूर्वी देखील या संदर्भात जे काही पत्र देण्यात म्हणजे सरकारच्या माध्यमातून ज्या काही रेट्स डिसाईड करण्यात आल्या होत्या त्याच्यावरती हे म्हणजे अधिकारी जे म्हणत आहात ते वाढवून देत होते. अधिकाऱ्यांचं काय होणार? अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं त्यांना योग्य वाटलं तशा किमती वर्कआउट केल्या, त्या लावल्या, पण त्यात त्यांना जाब विचारणारं कदाचित कोणी नव्हतं. तो रोल आपण प्ले केला. आमदार म्हणून शेवटी आपण सरकारमध्ये जरी असलो तर सरकारची भूमिका खालपर्यंत पोहोचवण्याचं काम आपलं आहे. त्यात जर का कोणी आडकाठी करत असेल, अधिकारी बदमाशी करत असतील तर त्यांना ठिकाणावर आणण्याचं काम आपलं आहे. ते काम आपण केलं आणि त्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीनं चुकीचं वर्किंग केलंय, कशा पद्धतीने त्यांनी जमिनीची किंमत नाही पकडायला पाहिजे ती पकडली आहे आणि त्यामुळे घरांच्या किमतीवर त्या लोड केल्यामुळे घरांच्या किमती कशा वाढल्या आहेत, या सगळ्या गोष्टी आणि अनेक त्रुटी या दाखवल्यामुळे त्यांचं पितळ उघडं पडलं. आणि मग उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, आता सभागृहातही सांगितलं की विक्रांत पाटील नावाच्या आमदारांनी एवढं सगळं माझ्याकडे कागदपत्र घेऊन आला आणि त्यांनी दाखवलं आणि त्यामुळे सिडको अधिकाऱ्यांचं नाही ऐकलं, यांचं ऐकलं आणि त्यामुळे किमती कमी झाल्या. सभागृहात सुद्धा ऑन रेकॉर्ड त्यांनी सांगितलं. मला वाटतं की अशा वेळेला तुम्हाला अधिकाऱ्यांना जाब विचारावाच लागतो, कारण शेवटी जनतेच्या कल्याणासाठी आपण आहोत. आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी जनकल्याणासाठी आहोत आणि ते अधिकारी त्यासाठी आहेत. अधिकाऱ्यांना याचा जेव्हा विसर पडेल तेव्हा आम्ही त्याची आठवण त्यांना करून देऊ. आपण जसं सांगितलं की अधिकाऱ्यांचंही काम तेच आहे, परंतु ज्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी ही चूक केलेली आहे आता त्यांच्यावरती कारवाई होणार की नाही असा प्रश्न एक मोठा उपस्थित होतो. कारण की हे फार मोठी गोष्ट आहे. आपण जसं म्हणालात की अनेक गरीब गरजू लोकांना ह्या संपूर्ण घरांचा जो आहे तो फायदा होत असतो, परंतु अशा पद्धतीने लँडची पण किंमत लावणं, फ्लॅटची पण किंमत लावणं, त्यामध्ये पाणी येतं त्याची पण किंमत लावणं, ह्या कुठेतरी नागरिकांची फसवणूक होत होती आणि एकंदरीत कुठेतरी मुजोर जे काही अधिकारी आहेत त्यांच्याकडे कुठेतरी मलाई जात होती. त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होणार की नाही? नाही, यात ह्याच्यामध्ये मलई कुणाकडे जात नव्हती. ह्याच्यामध्ये किमती चुकीच्या पद्धतीनं आकारल्या जात होत्या. त्याच्यात त्यांना जे वाटत होतं त्या पद्धतीने त्यांनी किमती लावल्या होत्या. त्या चुकीच्या कशा आहेत हे दाखवण्याचं काम आमदार म्हणून आपण केलं आणि त्यामध्ये सरकारने सकारात्मक निर्णय घेतला. त्यामुळे आता ह्या विषयाचा खरं तर आनंद आहे. नागरिकांना याचा फायदा झाला, नागरिकांना आनंद आहे. ह्याचा आनंद आम्ही आता व्यक्त करतोय. त्यामध्ये त्यांनी
काहीतरी मलाई खाल्ली किंवा असा काही विषय हा भ्रष्टाचाराचा नव्हता. हा विषय पहिल्या दिवसापासून चुकीच्या पद्धतीने किमती आकारल्या गेल्यात असाच विषय होता. त्यामुळे चुका काय आहेत या निदर्शनास आपण सरकारच्या आणून दिल्या, सरकारने कारवाई केली, त्याच्यामुळे ह्या किमती कमी झाल्या. त्यामुळे सध्या या विषयाचा दिलासा नागरिकांना मिळालेला आहे. नागरिकांचं मनापासून अभिनंदन. शेवटचा प्रश्न आहे, एकंदरीत आपण सत्तेमध्ये आहात आणि सत्ताधारी आमदार म्हणून आपण हा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला होता, परंतु विरोधकांच्या माध्यमातून अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. ते प्रश्न मार्गी न लावता कुठेतरी सत्ताधारी आमदारांकडेच सरकारचं जास्त लक्ष आहे असं विरोधकांच्या माध्यमातून वारंवार म्हटलं जातं. याकडे कसं पाहता? कारण की आपण एक आठवड्याचंच अधिवेशन आहे, काही दिवसांपूर्वीच हा प्रश्न उपस्थित केला. याच अधिवेशनामध्ये आपल्याला सरकारकडून पॉझिटिव्ह उत्तर आलं. विरोधकांना काय सांगाल या संदर्भात? मुळात विरोधकांकडे प्रश्न शिल्लक नाहीयेत. जनसामान्यांच्या भावना त्यांना समजतच नाहीयेत. विरोधक कायम सत्तेत राहिलेली मंडळी आहेत. त्यामुळे पाण्याच्या बाहेर माशाने निघाल्यानंतर माशाची जी अवस्था होते, तडफड होते, तशी त्यांची अवस्था आहे. आणि त्यामुळे प्रश्न मिळत नाहीत, त्यांना जनतेच्या भावना समजत नाहीत. त्यामुळे ते प्रश्न मांडण्यामध्ये निष्प्रभ आहेत. त्यांची त्या ठिकाणी अधिवेशनात त्यांचा काहीच रोल दिसत नाहीये. म्हणजे आपण जर बघितलं तर सत्ताधारीच आमदार त्या ठिकाणी सत्तेतली भूमिका करतायत, विरोधकांची भूमिका करतायत. कारण जर का आमच्याकडे एखादे प्रश्न जनसामान्यांचे आले तर आम्ही हे बघणार नाही की आम्ही सरकारमध्ये आहोत. आम्ही जर का त्या ठिकाणी एखादा विषय अधिकाऱ्यांनी चुकवलेला आहे तर त्यामध्ये आम्ही तो विषय दाखवणं, सभागृहात त्याला त्या लोकांच्या निदर्शनास आणून देणं, मंत्र्यांच्या निदर्शनाला आणून देणं हे आमचं काम आहे. ते आम्ही करत असतो. त्या ठिकाणी जर का सरकारची भूमिका आणि ध्येय हे जनकल्याणाचं आहे आणि अधिकारी जर का बदमाशी करणार असतील तर त्याला जाब विचारणं हे आमचं काम आहे. त्या पद्धतीने आम्ही ते केलं. विरोधकांनी फक्त राजकारण करण्याचा ते प्रयत्न करतायत. कुठला तरी घिसापिटा विषय घ्यायचा आणि त्या ठिकाणी मीडिया स्पेस ऑक्युपाय करण्यासाठी प्रयत्न करायचा. त्यातून जनतेचं कल्याण होत नसतं. त्यामुळे कुठलेच सेन्सिबल विषय हे त्यांच्या माध्यमातून फार येताना दिसले नाही. आणि विषय कोणाचेही असतील, सरकार त्यावर तात्काळ कारवाई करतं. म्हणजे आपण आता जे नवीन नवीन बिल्स आता मांडले गेले त्यात बघाल किंवा कुठल्या प्रश्नांमध्ये बघाल, विरोधकांनी चांगल्या सूचना दिल्या, त्याचं मंत्री महोदयांनी स्वागत केलं, त्याला त्या सगळ्या रचनेमध्ये सामावून घेतलं. आणि त्यामुळे सर्वसमावेशक सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार हे सरकार आहे. त्यात कुठेच हा सत्तेतला आमदार की विरोधी आमदार हा विषय होत नाही. फक्त विरोधकांनी चांगले विषय घेतले पाहिजेत. उगाच स्टंटबाजी करण्याचे विषय घेतले नाही पाहिजेत. चांगले विषय जेव्हा जेव्हा घेईल सरकार त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद सर, आमची संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत पाटील सर होते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर सिडकोची घरं, ज्या सिडकोच्या घरांवरती दुप्पट तिप्पट किमती ज्या आहेत त्या वाढवण्यात आल्या होत्या आणि त्याच विरोधात आपण जर पाहिलं तर विक्रांत पाटील यांच्या माध्यमातून थेट आवाज उचलण्यात आला. आणि त्याच नंतर हा आवाज उचलल्यानंतर अवघ्या काही या अधिवेशन सुरू असताना का उद्या अधिवेशन संपणार आहे, उद्या शेवटचा दिवस आहे आणि आजच्याच दिवशी 10% सिडकोची घरं जी आहे ती महागलेली जी आहे ती सिडकोच्या घरांची किंमत जी आहे ती आता खाली उतरलेली आहे. त्याचमुळे आता हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. याचा फायदा नेमका खरंच गोरगरीब गरजू नागरिकांना होणार आहे का, आणि या संदर्भात सरकारकडून जे आदेश देण्यात आले त्याचं पालन सिडकोच्या माध्यमातून केलं जाणार की नाही, तेच पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. नागपूरहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.